अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर महिलांनो, आज मी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. प्रत्येक महिलाने माहेरवरून ह्या काही गोष्टी अजिबात आणायचे नसतात. असे केल्याने आपल्या पती पत्नीमध्ये पण भांडणे होतात, पती पत्नीमधलं प्रेम सुद्धा कमी होतो आणि सासरच्या लोकांचे आणि माहेरच्या लोकांचे संबंध सुद्धा खराब होतात. आणि हे सगळे संबंध आपल्या जीवनावर खूप याचे भयानक परिणाम आपल्याला बघायला भेटतात. तर काही असू द्या, कितीही आपल्याकडे संकटे असू द्या, पण ह्या वस्तू अजिबात आपण आपल्या घराकडून माहेरवरून आणायचे नसतात. काय असतं, मुलगी थोडंसं बाहेर गेल्यामुळे म्हणजे आई-वडिलांपासून दूर गेली, की मुलीबद्दल अतिप्रेम आई-वडिलांच्या मनामध्ये असतं. प्रत्येक वस्तू ते स्वतःला खात नाही, पण काही जर असं नवीन काही जर झालं, आपल्या घरामध्ये बनलं किंवा आणलं, आपल्या मुलींच्या नावावर ते काढून ठेवतात. जवळ असेल तर लगेच पोहोचून देतात आणि जर लांब असेल तर एकदाच जमा करतात आणि त्यांना पोहोचून देतात. हे आई-वडिलांचं प्रेम आहे, आई-वडिलांची माया आहे. आई-वडिलांचं हे मुलींचं आणि आई-वडिलांचं हे घट्ट नातं आहे, हे प्रेम आहे, हे निसर्गानं दिलेलं प्रेम आहे. पण असे काही निसर्गशास्त्रीय वस्तू पण आहेत, की आपण मुलींना अजिबात द्यायचे नसतात. आई-वडिलांनी पण द्यायचे नसतात आणि मुलींनी पण माहेरहून ह्या अजिबात आणायचे नसतात. असं केल्याने बघा, खूप आपल्याला जीवनामध्ये ह्याचं दुष्परिणाम बघायला भेटतात. आणि काही वस्तू आणावे आणि कोणत्या वस्तू न आणावे ते सगळं मी सांगते. लग्नामध्ये सुद्धा बघा काही आता मुलींचं एवढं वडील असतात, तर मुलींसाठी ते जर मुली जन्माला आली तेव्हापासून आपल्या मुलींसाठी त्यांनी एक-एक रुपया असं साठवून ठेवतात. ते कमवतात आणि आपल्या मुलींसाठी होईल, आपल्या मुलींच्या लग्नासाठी होईल म्हणून एकट्ट त्यांनी धन असं जमा करतात आणि त्यांच्या लग्नामध्ये पूर्ण म्हणजे आपल्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून सगळ्या अशा वस्तू गिफ्ट देतात. पण त्या प्रेमाच्या मायेच्या पोटी काही वस्तू सुद्धा लग्नामध्ये सुद्धा देऊन टाकतात. त्याच्यामुळे सुद्धा मुलीचं लग्न जीवनामधले खूप काही भांडण, तंटण असे खूप काही आपल्याला बघायला भेटतात. तर लग्नामध्ये सुद्धा काही वस्तू अशुभ असतात. त्या वस्तू आपल्याला द्यायचे टाळायचे आहेत. तर कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत ते आपण पाहूया. बघा, लग्नामध्ये गॅसचं सिलेंडर हे अजिबात कधी द्यायचं नसतं. गॅस आणि शेगडी हे कसं आग असते, ही एक अग्नी असते. जे आपण जर आई-वडिलांनी ते मुलींना दिलं तर त्यांच्या जीवनामध्ये अग्नीसारखंच काम करतं. म्हणून आई-वडिलांना अशी वस्तू अजिबात द्यायची नसते, की त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या संसारामध्ये आग लागेल. ह्या आपण काय करतो, आई-वडिलांनी चुलीपासून तर सगळ्या वस्तू देतात. काहीच आपल्या मुलींना घ्यायची गरज पडू नये, पण हे चुकीचं आहे. अग्नी हे आणि गॅस सिलेंडर, शेगडी हे अजिबात आपल्याला द्यायचं नाही. दुसरी वस्तू म्हणजे चाकू. आपण सगळे भांडे आपण भरतो. मुलांच्या संसारीपासून तर पळी, चमच्यापासून तर चाकूपर्यंत सुद्धा आपण भांडणीमध्ये भरत असतो. तर ती वस्तू चाकू सुद्धा आपल्या मुलींच्या लग्नामध्ये, शुभ लग्नामध्ये अजिबात द्यायचे नसतात. बघा, आपण चाकू सकाळी उठल्या-उठल्या आपल्या नजरेला सुद्धा पडू नये. कारण का, ते चाकूची जशी धार ती कापते तसं आपले संबंध कापले जातात असं म्हटलं जातं. म्हणून आपण घरामध्ये सुद्धा चाकू संध्याकाळी आपली स्वयंपाक वगैरे झालं तर धुवून आपण एका साईडला अशी आपल्या उठल्यावर ते नजरेला पडू नये अशा जागेवर आपण ठेवत असतो. तर लग्नामध्ये तर सगळ्यांच्या नजरेत पडेल तसं आणि त्यांच्या शुभ कार्यामध्ये त्यांचं जीवनाचं नवीन सुरुवात करण्याच्या वेळेस आपण चाकूनं कशी सुरुवात करायची, तर ह्या वस्तू आपल्याला अजिबात द्यायच्या नसतात. त्याचबरोबर आपल्या मुलींना आपल्या घरून कधीही लग्नामध्ये तर द्यायचीच नसतात आणि घरून सुद्धा कधीही मिरची, मसाला आपण बनवतो. बघा, आता उन्हाळ्यामध्ये काय करतात, मिरची, मसाला पावडर बनवतात आणि आपल्या मुलींना
पार्सल करून देतात. मिरची सुद्धा बघा किती तिखट असते. तर त्याचप्रमाणे मुलींच्या जीवनामध्ये पण त्यांच्या परिवारामध्ये आणि त्यांच्या सासरच्या लोकांमध्ये आणि आई-वडिलांच्या लोकांमध्ये म्हणजे तसं तिखटपणा येतो. म्हणून अजिबात आपल्या घरून कधीही मुलींना तिखटपणा द्यायचा नसतो. म्हणजे तिखट द्यायचं नसतं. आणि लोणचं, लोणचं बघा किती आंबट असतं. तर आपण काय करतो, भरपूर काही लोणचं बनवतो. मुलींना एक भरणी, आपल्यासाठी एक भरणी. मग असं आपण करत असतो. कारण का आजकालच्या मुली कसं त्यांना ते करता पण येत नाही आणि एवढं कंटाळा असतं की ते करत पण नाही. मग आई-वडिलांना सगळं काही पुरवठा करावा लागतं. पण अजिबात आपल्या माहेरहून आपल्या मुलींना कधीही लोणचं, लाल तिखट, मसाला तिखट, मसाल्याचे पदार्थ कोणत्याही वस्तू आपण आपल्या घरून मुलींना अजिबात द्यायचे नाहीत. आतापर्यंत जर तुम्ही दिला असाल, तर तुम्ही पहा की तुमच्या नात्यामध्ये किती तिखटपणा आलेला आहे, किती म्हणजे भांडणं म्हणजे स्वतःच तुम्ही अनुभव करा, की आपण अरे तिखट दिलं होतं, मिरची, लोणचं हे सगळं मुलींना पुरवत होतं. मग त्यांच्या सासऱ्यांच्या लोकांसोबत किंवा जावयासोबत जावयांचं आणि मेव्हण्यांचं पटत नाही. म्हणजे असे खूप काही कारणे आपल्याला बघायला भेटतात. आपण खूप प्रेमापोटी देतो. आपलाच खर्च करतो आणि आपणच सगळं मेहनत करून पुरवतो. पण त्यांची संबंधामध्ये आपल्या खराबी येते आणि आपल्यामध्ये त्याचं हळूहळू परिणाम बघायला भेटतं. म्हणून मुलीला कधीही मसाला लोणचं, मसाला, मिरची आणि लोणचं ह्या वस्तू अजिबात द्यायचे नसतात. आणि लग्नामध्ये सुद्धा सुरी द्यायची नसते आणि येरी कधीही पण आपल्या घरून मुलींना कधीही सुरी, चाकू घेऊन द्यायचे नसतात. ह्या वस्तू अशुभ असतात. कधीही आपल्या मुलीच्या जीवनामध्ये आग लावल्यासारखं होते. अग्नी दिल्यावर, गॅस शेगडी दिल्यावर त्यांच्या जीवनात आग लागल्यासारखं होतं. म्हणून ह्या सगळ्या वस्तू स्वतःनीच घ्यावं. स्वतःच्या स्वखर्चाने घ्यावं. त्यांच्या खर्चाने आपण घेऊन द्यावं. पण आपल्या खर्चाने त्यांना द्यायचं नसतं. आणि मसाला, लोणचं वगैरे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या स्वखर्चाने आपण तयार करून द्यावं. पण आपल्या घरून बनवून आपण त्यांच्या घरी देऊ नये. आता माहेरवरून काय काय वस्तू आणाव्यात बघा. माहेरवरून आणावं की मुलगी जर माहेरला आली की थोडंसं मिठाई, पेढे किंवा पोळी, तिळांच्या पोळी, शेंगदाण्याच्या गोड पोळी किंवा जिलेबी, पेढे, मिठाई अशा वस्तू आपण मुलींना द्यावे. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये मिठास यावं, त्यांच्या जीवनामध्ये गोडवा यावं, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम वाढावं. ह्या सगळ्या वस्तू दिल्याने बघा प्रेम वाढतं. आणि ह्या सगळ्या तिखट दिल्याने तिखटपणा येतं आणि गोड दिल्याने गोडवा येतो. म्हणून लग्नामध्ये सुद्धा बघा शिदोरी आपण देतो. ज्यावेळेस मुलींना घ्यायला जातात, मुलांच्या घरून मुलींना बोलवायला जातात, तेव्हा मुलीकडनं पण शिदोरी आपण बांधून देतो. ते म्हणतात शिदोरी. हे शास्त्रीय कारण आहे. आत्तापर्यंत सुद्धा ही परंपरा चाललेली आहे. कारण गोडवा, त्यांच्या जीवनामध्ये गोडवा यावं, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम वाढावं, त्यांचं जीवन गोडसारखं राहावं. म्हणून आपण सुरुवातीला शुभ कार्यामध्ये शास्त्रीय नियमाप्रमाणे आपण गोड शिदोरी करून देतो. करंज्या त्याच्यात बनवतो. काही अलग अलग लाडू, बुंदीचे लाडू, प्रत्येक अलग अलग प्रकारचे अशा शिदोरी, जिलेबी असते, त्याच्यात पेढे असतात. प्रत्येक आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे अशा गोड वस्तू बनवून देतात आणि मग त्याच्यानंतर मुलीला आपल्या घरी आणतात. मग त्याच्यानंतर लग्नाचं कार्य सुरुवात होते. आणि लग्न झाल्यास सुद्धा मुली आणि मुलं ज्यावेळेस जेवण करतात तेव्हा सुद्धा पहिला दिवस असतो तर आपण गोडच खाऊनच सुरुवात करत असतो. तर गोड आपण मुलीला माहेरून आली की मग गोडच द्यायचं असतं. कधीही अशा तिखट वस्तू वगैरे बिलकुल अजिबात द्यायचे नसतात. का अशी मिठाई बांधून द्यायची, फळ, फ्रूट ह्या गोष्टी द्यायच्यात. नमकीन, मीठ ह्या पण वस्तू अजिबात देऊ नये. मुलींना अजिबात ह्या वस्तू माहेरून आल्यावर घरी जाताना ह्या वस्तू मुलींनी पण आणू नये. आणि बघा त्याचबरोबर आपल्या आईकडनं लग्नामध्ये एक बालकृष्णा आणि अन्नपूर्णाची मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती ह्या देव आपल्याला द्यायच्या असतात. कधीही लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरून द्यायची नसते.
मुलींना फक्त बालकृष्ण, अन्नपूर्णा देवी आणि गणपती 3 देव आपण आवर्जून द्यायचे असतात. काय काय करतात, मुलीला असे 5 देव देतात. लक्ष्मी मातेची मूर्ती बनवून देतात. लक्ष्मी मातेची मूर्ती दिल्याने आपल्या घराची लक्ष्मी त्यांच्या घरात जाते. आपण त्यांना, आपल्या मुलीला अन्न कमी पडू नये म्हणून अन्नपूर्णा देवी ही दानमध्ये आपण अन्नदान देतो. तस अन्नपूर्णा देवी आपण देऊ शकतो, कारण का मुली हे आपण दानच देत असतो. तर अन्नपूर्णा देवी ही दानाची देवता आहे. तर अन्नपूर्णाची मूर्ती म्हणजे आपल्या मुलींना कधीही अन्नाची कमतरता भासू नये म्हणून आपण मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती, बालकृष्णाची मूर्ती आणि गणपती, हे गणपती प्रत्येक जीवनामध्ये आपल्या मुलीच्या जीवनात सगळे विघ्न, कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून आपण आपल्या मुलीच्या देवामध्ये आपल्या घरून गणपती, बालकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी हे 3 देव आवर्जून द्यावे. ही माहिती शेअर करायची होती. थोडीशी माहिती कशी वाटली, जर आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ, तुमची सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करो.